नमस्कार, मी विकास सावंत. निर्भीड कट्टा 24 मध्ये आपलं स्वागत करतोय. तर काल आपण जो पिराची कोरोली पालखी महामार्ग आहे आणि जो काही पंढरपूर सातारा महामार्ग आहे याला जोडणारा बाळवणीचा जो काही रस्ता आहे याची खड्डेमय परिस्थिती आपण या निर्भीड कट्टा 24 याच्या माध्यमातून मांडली होती. आणि वारीच्या या ऐन मोक्यावरती सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्याचं काम तातडीनं सुरू केलं. तर बातमी देण्या पाठीमागचा उद्देश हाच होता की ज्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जी काही पालखी आहे ती पिराची कुर्ली येथे उद्या मुक्कामी असणार आहे आणि जो काही पालखी महामार्ग आहे हा पूर्ण वारकऱ्यांना चालण्यासाठी राखीव ठेवला जातो आणि त्यांची जी काही सोबत वाहने असतात दिंडींची, त्या दिंड्यांच्या सोबत असणारी वाहनं या मार्गे बाळवणी मार्गे या ठिकाणी सातारा जो काही पंढरपूर महामार्ग आहे या मार्गावरून मार्गस्थ पंढरपूरकडे होत असतात. पण खड्डेमय परिस्थिती दाखवण्याचा उद्देश एवढाच होता. तर सध्या पाऊस सुरू आहे आणि पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये साचतं. याच्यामुळे जी काही वाहनं जात असताना जो काही वारकऱ्यांना नाहक त्रास होतो या त्रासाला सामोरं जाऊ लागू नये यासाठी कालची आपण बातमी कव्हर केली होती आणि याबद्दल मी जो काही सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांचं मी आभार मानू इच्छितो. तर सध्या बघताय की युद्ध पातळीवरती हे जे काही काम सुरू आहे आणि खड्डे जे काही आहेत या ठिकाणी प्रशासनानं त्याची तातडीनं दखल घेतलेली आहे.